नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेमध्ये 8-10 दिवसाचा खंड पडला. माझी तब्येत बरी नव्हती. आता ही नाही आहे, परंतु आज आहे दत्त जयंती आणि सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय आजचा दिवस घालवणं मला अतिशय अयोग्य वाटतं. त्यामुळे आज मी पुढचं भाषण करणार आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. आज त्यांची जयंती आहे आणि अशावेळी त्यांच्याविषयी न बोलणं एका शिष्यासाठी कृतज्ञपणा आहे. आजचा विषय मी असा घेतला की गुरुचरित्रावर अनेक लोकांचे अनेक आक्षेप आहेत, काही गैरसमज आहेत, अगदी भल्या भल्या लोकांच्या आहेत आणि त्याचं निरसन करावं यासाठी माझे आदर्श श्री पद्मनाभ स्वामी आणि श्रीयुत अप्रबुद्धांचा आदर्श माझ्यासमोर आज आहे आणि या विषयावर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते आपल्यासमोर प्रस्तुत करावं अशी माझी आज सकाळपासून अतिशय तीव्र इच्छा होती. आजचा दिवस त्यासाठी अतिशय छान आहे. हा विषय तुम्हाला आवडेल आणि नंतर तुम्ही तो मुळापासून वाचाल अशी माझी अपेक्षा आहे. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाविषयी भाविकात जितका आदर तितकीच भीती, विशेषतः नवशिक्षकात गैरसमज बरेच आहेत. अरबी भाषेतील सुरत कथाप्रमाणे एखादं अद्भुतरम्य कथा सांगणारं असं ते भारूड आहे असा सर्वसाधारण समज आहे. ते अद्भुतरम्य यात शंकाच नाही, परंतु अद्भुतरम्यता हा काही त्याचा आत्मा नाही आहे. त्याप्रमाणे नुसता इतिहास किंवा गोष्टी सांगणे हाही काही त्याचा हेतू नाही आहे. लोकशिक्षणाचा हेतू लक्षात घेऊन ज्या धर्तीवर वेदव्यासाने पुराणं रचली त्याच धर्तीवर सरस्वती गंगाधरानं हा श्री गुरुचरित्र ग्रंथ रचलेला आहे. लाक्षणिक भाषेत बोलायचं तर असं म्हणता येईल, श्री गुरुचरित्र हा मराठी पारमार्थ वाङ्मयाचा संहिता भाग आहे आणि ज्ञानेश्वरी हा उपनिषद भाग आहे. निवृत्तपरायण वेदांताने भारतवर्षे बुडाले असे प्रचारकी वाङ्मय सर्रास प्रतिपादले जाते. हे घटकावर तरी खरं मानलं तरी असं म्हणता येईल की श्री गुरुचरित्र हा त्या काळचा एकमेवाद्वितीय असा ग्रंथ आहे की ज्यात निवृत्तीचा मागमूसही नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे वेद हे त्रैगुण्य विषय आहेत आणि वेदांत हा निस्त्रैगुण्य शिकवणारा आहे. गुरुचरित्र हे पुरेपूर त्रैगुण्य विषय आहे. ग्रंथार्पण करताना सरस्वती गंगाधरानं नरसिंह सरस्वती शंकर त्यांचे चरणी अर्पण साग्र त्याचेची प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असते जे म्हटले आहे त्याची भावना दाखवणार आहे. विशिष्ट पद्धतीने असं रचलेलं हे वाङ्मय आहे. पुराण निरीक्षकारांच्या मताप्रमाणे त्याच्यावर कमीत कमी 3 संस्कार पुराणांवर झाले आणि शेवटची भर इसवी सनाच्या 7व्या शतकात पडली असावी असं वाटतं. तसे गुरुचरित्रावरही काही संस्कार नंतरच्या काळात झालेले आहेत. खरं म्हणजे पुराणं काय आहेत तर निरनिराळ्या गरजांच्या माणसांना ते उपयोगी पडतील अशी विविधता पुराणात आणलेली आहे. बोध, शास्त्रज्ञान, मनोरंजन याप्रमाणे त्याची सोय त्यात केलेली आहे. अगदी लहान मुलांना उपयोगी पडेल म्हणून हितोपदेशासारख्या त्यात पशुपक्ष्यांच्या कथाही आहेत. यौवनात प्रवेश करणाऱ्यांच्या भावतरुल अंतःकरणाला वेधतील आणि कल्पना सुरू राहतील असे अद्भुतरम्य कथाही त्यात आहेत. साहित्याचा शृंगार म्हटलं जाईल असं लालित्य आहे, रसोत्पत्ती आहे, गूढवाद आहे, शास्त्रज्ञान आहे, परमोच्च असा वेदांत आहे. भारतीयांच्या धारणेला अनुसरून इतिहासही आहे, व्यवहारही आहे.
असे सर्व निरनिराळ्या अशा काही रीतीने आणलेलं आहे की कोठे त्यातलं ज्ञान आणि वेदांत अथवा विश्वकोशाविषयीची उपयुक्तता माहिती उघड उघड सांगितली आहे, तर कोठे ती रूपकाने सांगितलेली आहे. सर्वसाधारण सामान्य धोरण असं आहे की वाचणाऱ्याला मनुष्याच्या मानवी जीवाची क्षणभंगुरता लक्षात येईल. सुखसाधनांची वाढ म्हणजे सुखाची वाढ नव्हे हे उमगेल. आणि भूलोकावरील मानवी जीवन म्हणजे एक व्यायामशाळा आहे, म्हणून त्याचा अनादर न करता त्याच्या साहाय्यानेच जीवनाचे अत्युच्च श्रेय पदरात कसे पाडून घ्यावे हे समजावे, असा पुराणांचा उद्देश आहे. आजचा वाचक असे म्हणेल, हे सारे जरी खरं असलं तरी त्याकरता असंभाव्य अशा अद्भुत गोष्टी देऊन एक प्रकारे मनुष्याची फसवणूकच नाही का? हा आक्षेप फार मोठा आहे आणि त्याच्या समाधानाकरता मोठा ग्रंथच लिहावा लागेल. खरोखरच मानवी जीवन तर अनंत आहे काय हो? मनुष्याचं शरीर मातीत मिळून गेल्यानंतर त्याचं अस्तित्व शिल्लक राहतं की काय? त्याने येथे जे केलं असेल त्याचे परिणाम अतींद्रिय अशा विश्वावर होऊन फलरूपाने अनंतकालाच्या पोटात पुन्हा केव्हा तरी ते त्याच्याकडे येते की काय? ईश्वर जसा सर्वसमर्थ असेल तर त्याच्या लीलेत वैषम्य नैर्घृण्य कसे संभावते इत्यादी नाना प्रकारच्या बुद्धिवादात न शिरताही थोडक्यात असे म्हणता येईल की या साऱ्या गोष्टी केवळ काल्पनिक जरी म्हटल्या तरी भारतीय प्रज्ञावंतांनी त्याचाच अतिशय कुशलपणे असा काही उपयोग करून घेतला आहे की पृथ्वीवरच्या कोणीही लोकांनी अनुभवला नसेल इतका शोकशांतीचा लाभ शेकडो नव्हे हजारो वर्ष भारतीयांना सतत मिळू शकलेला आहे. काल्पनिक गोष्टी उपयोग अजिबातच नसतात असं नाही. काही वेळा हिसाब नीतीच्या गोष्टी सगळ्या काल्पनिक असूनही आपल्याला त्या शहाणपणा शिकवतात. मी तर असं म्हणतो की काल्पनिकाशिवाय शास्त्राचं पाऊल देखील पुढे पडत नाही. बीजगणितातला क्ष आणि आधुनिक विज्ञानांचे √-1 चे वर्गमूळ देखील काल्पनिकच आहे की नाही? परंतु त्यांनी शास्त्राच्या आधुनिक पद्धतीला सहाय्य केले आहे. सारांश पुराणांचे पुराणत्व या अद्भुत रम्यतेत नाही. ज्याला त्याला आपापल्या धारणेप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेता यावा अशा रीतीने केलेल्या त्यांच्या योजनेत आणि लोककल्याणाच्या तळमळीत पुराणं आहेत. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही की श्री गुरुचरित्र असताना हीच सर्व धोरणे सरस्वती गंगाधराने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली होती. श्री गुरुचरित्राचा रचनाकाळ साधारणपणे शके 1480 ते शके 1500च्या आसपास पडतो, हे पूर्वी सांगितले. श्री गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या सहज लक्षात येते की बहुतेक साऱ्या कथा ज्यांच्या अनुरोधाने काही शिकवण देता येईल अशा निवडलेल्या आहेत आणि या कथातून मागे सांगितल्याप्रमाणे पुराणातील आख्याने वर्णिली आहेत. पुराणांवर ज्याप्रमाणे अनेक संस्करणे झालेली आहेत त्याप्रमाणे गुरुचरित्रावरही झालेली आहेत. श्री कामतांच्या प्रतीस वाहिलेल्या पुष्पांजलीत श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात असं म्हटलं आहे की श्री गुरुचरित्र कोरडा वेदांत सांगत नाही, निष्क्रिय भक्तिमार्ग शिकवत नाही अथवा मनुष्य जीवनाला तुच्छ लेखून कोणत्याही आभासमय ध्येयाच्या मागे लागत नाही. ज्ञानपूर्वक भक्तियुक्त असे स्वकर्माचरण ते शिकवते. वेद प्रतिपादित मार्गाप्रमाणे ऐहिक जीवनाचा यथाशास्त्र उपभोग घेऊन मुक्ती मिळवली पाहिजे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्मकार्या काया, तरीच तरे भवार्णव, इतकं स्वच्छ म्हटलेलं आहे की आधी सकळ इंद्रियांना तुष्ट व्हावं, पुष्ट व्हावं म्हणत नाही, तुष्ट व्हावं. त्यामुळे मुक्ती, भुक्ती आणि मुक्ती इह सौख्य परमगती असे त्याचे दुहेरी धोरण आहे आणि हीच या ग्रंथाची अपूर्वता आहे. याचं थोडंसं स्पष्टीकरण पुढे आपण पाहूया. सरस्वती गंगाधरने निवडलेल्या कथा, त्यात घेतलेली पौराणिक आख्यानं आणि त्याच्या अनुषंगाने आणलेले अनेक उपयुक्त विषय पाहिले म्हणजे वरील म्हणण्याची सत्यता पटेल. मुख्य भावकारण
हे तर त्यांच्या मते सर्वांचे सार आहे, मुख्य भाव कारण. हेच श्री तुकोराबारायांनी पुढे भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नका, मुख्य भाव. मग आपण सोहळ्यावळ्याच्या भीतीच्या अशा कचाट्यात कशाला सापडायचा? कोणता परमेश्वर आहे की जो तुम्हाला भीती दाखवेल, तुम्ही काहीतरी चूक केली तर तुम्हाला शिक्षा करेल? या भावना काढून टाकल्या पाहिजे. परमेश्वराविषयी प्रेम वाटायला पाहिजे. आपला बाप शिक्षा करतो, परंतु त्या शिक्षेमध्ये त्या मुलाचं हित असतं आणि अत्यंत प्रेमळपणाने केलेल्या त्या शिक्षा असतात. तसं या परमेश्वराचं आहे, हे आपण लक्षात ठेवा. ब्राह्मणांच्या बाबतीत नुसतं तेवढ्याने भागत नाही. अंतःकरणात भाव असून ब्राह्मणाने कर्मठपणे आचार केला पाहिजे असा त्यांचा पूर्ण कटाक्ष आहे गुरुचरित्रकारांचा. सर्वात कठोर नियम ब्राह्मणांना सांगितलेले आहेत. आणि बारीक विचार केला तर असं दिसून येईल की खरोखर तेवढंच मनुष्याच्या हातात आहे. ज्ञानाची खरी इच्छा आणि ज्ञानप्राप्तीची योग्यता फारच तेवढ्या अपवादात्मक अशा व्यक्तींच्या ठिकाणी असते. भक्तिमार्ग सोपा खरा, पण केव्हा भक्तीचा जिव्हाळा असेल तर. श्री तुकाराम महाराज तर सांगतात की सकळा कळा शिको येती प्रेमा नाही कवणा हाती. अशा स्थितीत कसे तरी का होईना कर्म करणे एवढेच मनुष्याच्या हाती आहे. शुद्ध असो अशुद्ध असो, भाविक असो अभाविक असो, त्यानं केलेलं कर्मही या विश्वातील एक सत्य घटना होते आणि तिचं असं स्वतंत्र महत्त्व तिला येतं. ते नाकारणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही. आळंदीस ज्यांचे स्थान आहे त्या श्री नरसिंह सरस्वती सद्गुरूंनी आपल्या स्वात्मसौख्य या ग्रंथात ही गोष्ट फार सुंदर रीतीने मांडली आहे. जोवरी देहपाशे बांधिला तोवरी कर्म न चुके वाहिला. देहत्यागे विटाळला अर्थ केला कर्मठे. विटाळलेली वस्तू ज्याप्रमाणे चांगली असून कोणाच्याच उपयोगात पडत नाही, त्याप्रमाणे त्यागाच्या सोंगाने विटाळलेले शरीर चांगले असून काही उपयोग नाही. कर्मठपणाने केलेल्या कर्माने मात्र त्याचा अर्थ पदरात पडतो. कर्मठपणाचे हे महत्त्व अलीकडं सर्वांनाच हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. सुविद्ध समजणाऱ्या अनेक लोकांना हा कर्मठपणा खुळेपणा वाटत असला, अशक्य कोटीतला वाटत असला तरी सुविद्ध असणाऱ्यांच्या लक्षावधी लोकांना आज भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही या गोष्टी शक्य वाटतात, बुद्धीस पटतात, अनुभवास येतात. पतंजलीसारख्या शास्त्रज्ञांचा त्यांना आधार आहे. विवेकानंद, रामतीर्थ, श्री अरविंद इत्यादी कैक साक्षेपी अद्ययावत महात्म्यांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. या नाही अशा रीतीने प्रचिती घेणारे लोक आजही पृथ्वीवरील सर्व देशात आहेत. सरस्वती गंगाधराच्या काळी तर ते मानवतेचे एक अभेद्य अंग होते. तेव्हा गुरुचरित्राचं उद्दिष्ट अंतःकरणाने योग्य ती तयारी करून त्याला दुसरे संस्कारही त्या आत्म्यावर टाकायचे होते. धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे श्रीगुरूंनी कोणत्याही एका विशिष्ट देवाची भक्ती वाढवलेली नाही. ते स्वतः श्री दत्तावतार होते अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा असल्यामुळं दत्तभक्तीनुसार त्यांच्या भक्तगणात वाढ असली तरी नवल नाही, पण त्यांचा स्वतःचा असा कोणत्याही विशिष्ट देवाच्या भक्तीवर भर नव्हता. तप हाच त्यांचा व्यवसाय होता. म्हणून अवतार मनुष्य धरताच मानुषी तयापरी रहाटावे या न्यायाने ते स्वतः श्री नरसिंहाची उपासना करीत असत, परंतु तिचा त्यांनी प्रसार केलेला नाही. त्यांचं घराणं शिवव्रती असल्यामुळे साहजिकच शिवाचा व शिवव्रताचा उल्लेख त्यांच्या चरित्रात जास्ती आलेला आहे. तरी त्यामुळे गैरसमज होऊ नये अशी पराकाष्ठेची खबरदारी पण सरस्वती गंगाधराने घेतलेली आहे. हरिहराते भेद पाहता शिव विष्णू दूषिती ते कलीचे परम इष्ट असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. शिवव्रताचा एकटेपणा काढून टाकण्याकरता मुद्दाम अनंतव्रताची कथा सांगितली आहे. कित्येक शिव महात्म्याचे
गोकर्ण, काशी, कल्लेश्वर, श्रीशैल्य, रुद्राध्याय, भस्माध्याय इत्यादी अध्याय आले ते त्यातल्या गूढार्थाकरता आलेले आहेत आणि त्यातही त्यांनी खबरदारी घेतलेली आहे. रुद्राध्यायाचे महात्म्य सांगत असताना मध्येच रुद्राध्यायाचे जे पावन फळ आहे ते पुरुष सूक्ताने सुद्धा मिळते असेही सांगितले आहे. आणि यजुर्वोक्त रुद्राध्यायाबरोबर ऋग्वेदातील रुद्रसूत्रेही तेथे आणलेली आहेत. सतीच्या नवऱ्याला जिवंत केले ते रुद्रसूक्तांनी केलेल्या अभिषेकाच्या तीर्थाने, तरी आचारसंपन्न ब्राह्मणाला शास्त्रीय उपासना त्यांनी दिल्या असतील असे गार्ग्य गोत्री नरहरीला दिलेल्या विद्या सरस्वती या मंत्रावरून दिसते. तरी शास्त्राला धरून ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे जैसा द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी की दोहिसीही सरोवरी निपजे यागू, हीच निष्ठा त्यांना स्थिर करायची होती असं दिसतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याप्रमाणे त्यांचे सांगणे असता त्यांच्या भक्तांनी मात्र श्री गुरुत्राच्या सिद्धवाणीत मन मानेल तसे फेरफार करून ठेवले आहेत. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे आरंभीच आता बंधू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करोनी असे सरस्वतीने स्पष्ट म्हटले असता शिववंदनाच्या ओव्या कित्येक प्रतीत अजिबात गाळून टाकण्यात आलेल्या आहेत. इतर ठिकाणी अशीच पाठांतर वेगवेगळी केलेली आहेत. त्याचं उदाहरण मागे सांगितलं आहे. 50व्या अध्यायात महाराष्ट्र धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मात केले आहे अथवा ती ओवीच गाळली आहे. सर्वसाधारण व्यासंग असलेल्या कोणाच्याही लक्षात येईल की श्रीगुरू हे महाराष्ट्रातील असल्यामुळे महाराष्ट्र धर्म हा शब्द प्रयोग स्वाभाविक आहे. ब्राह्मण धर्म हा शब्द प्रयोग तिथला चुकीचा आहे. तेव्हा निरनिराळ्या आख्यानातून थोडक्यात वैदिक धर्मीयांना भावनाच उपयोग अशी पुष्कळची माहिती सरस्वती गंगाधराने दिलेली आहे. अध्यात्म रामायणाला अनुसरून त्यानं धर्माधर्माची व्याख्या आपले वक्षपृष्ठेशी धर्माधर्म उपजवी अशी केली आहे. म्हणजे परमेश्वराजवळ नेणारी जी गोष्ट ती धर्म आणि त्याला परांमुख करणारी प्रत्येक गोष्ट अधर्म असं आजही ध्यानात ठेवण्याजोगं आहे. 45व्या अध्यायात आजच्या लोकांना न रुचणारी परंतु यथार्थ अशी मानवी जीवाची कहाणी सांगितलेली आहे. आणि अगदी प्रारंभिक 2ऱ्या अध्यायात आचार्यांच्या गीताभाष्याला अनुसरून सृष्टीच्या प्रारंभीच ब्रह्मनिष्ठ निर्गुणी सनकादिक आणि मरीचादी सगुण ब्रह्मोपासक कसे उत्पन्न झाले, चतुर्युगाची व्यवस्था कशी काय आहे ते सांगितले. श्री गुरुंना अतिशय गायन प्रीती असल्यामुळे गानयोगाचे वर्णन 6व्या अध्यायात केलेले आहे. रावण हा मोठा गायक समजला जातो. त्याने स्वशिरे छेदोनी परिकर तंतू लावले निज आंतरे असे त्याचं वर्णन आहे. ते ऐतरीय ब्राह्मणातील मानवी वीणेला धरून आहे. गानयोग म्हणजे सामान्यतः समजले जाते त्याप्रमाणे मनोरंजन करणारे संगीत नाही, ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे. हे लक्षात न आल्यामुळे कित्येक पोथ्यात गणरस स्वर असे पाठांतर केले आहे. परंतु वरील वर्णात स्वरांच्या देवता व तुंबरूसारखे मुनी सांगितलेले आहेत. त्यावरून गणऋषीश्वर युक्त हा पाठ जास्त संयुक्तिक दिसतो. मंत्राला छंद, ऋषी आणि दैवत असते. मदोन्मत्त ब्राह्मणांच्या प्रसंगाने 26व्या अध्यायात वेदासंबंधी चरणव्यूहातील माहिती दिली आहे. सरस्वती गंगाधर स्वतः कृष्ण यजुर्वेदी असल्यामुळे त्याची माहिती अर्थातच जास्त सविस्तर आलेली आहे. त्यातच भरतखंडाच्या ऱ्हासाचे कारणही उघड सांगितलेले आहे. या कलियुगाभितरी कर्मसांडीचे द्विजपरी लोपिले वेद निर्धारी गुप्त जाहले क्षितीसी, म्हणजे निर्धाराने वेदांची प्रचिती देणारे गुप्त झाले. कारण ऐसे महत्व द्विजासी पूर्वी होते परियसी, वेदमार्ग त्यजिनी सुरसी अन्य मार्गे राहटी. कर्मभ्रष्ट झाले द्विज म्लेंछा सांगिती वेद बीज, सत्व गेले सहज मंदमती झाले जाण, तेव्हा अधपत का न व्हावा. या कथा मुद्दाम सांगितलेल्या आहे. ब्राह्मणाच्या गायत्रीचे आणि आचारांचे विशेष वर्णन 36व्या अध्यायात केलेले आहे. तसेच स्त्रियांना उपयुक्त अशी पिंपळाची पूजा पण सांगितलेली आहे. अशा रीतीने ग्रंथ
शक्य तितका तत्कालीन समाजाला उपयोगी होईल असा केला आहे. ठिकठिकाणी तत्त्व सांगितल्यात, तत्त्वचर्चेचे नाव नाही. उपासकांची अशी श्रद्धा आहे, श्री गुरुचरित्र म्हणजे सरस्वती गंगाधराच्या मुखाने निघालेली प्रत्यक्ष श्री गुरुवाणीच आहे. म्हणजे तो एक सिद्धमंत्र आहे. वरदमंत्र तर तो आहेच. त्याची कास धरणाऱ्याचे कल्याण करण्याकरता स्वतः दिलेल्या वराने श्री गुरु बांधले गेलेले आहेत. परंतु वेदवाणीसारखा तो स्वयंभू मंत्र आहे, म्हणून वेदोच्चाराचे सर्व नियम त्यालाही लागू आहेत. त्यामुळे उपनीत ब्राह्मणाशिवाय त्याचा पाठ करण्याचा प्रघात नाही. त्याच्या पाठाचेही निर्बंधही कडक आहेत. पाठ करणाऱ्याने सोहळ्यात राहिले पाहिजे, अतत्वार्थ भाषणी मौन धरले पाहिजे, उपवास केला पाहिजे, भूमिशयन म्हणजे पलंग वर्ज्य केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परान्न वर्ज्य करून ब्रह्मचर्य राखले पाहिजे. हे सारे नियम अर्थातच कामनिक अनुष्ठानाला जास्त योग्य आहे. एरवी गुरुचरित्राचा प्रत्यक्ष भाग नसलेल्या परंतु बहुधा सायमदेवानेच रचलेल्या अवतरणिकीत म्हटल्याप्रमाणे अंतःकरण पवित्र असताच सर्व काळ वाचावे गुरुचरित्र हेच सत्य आहे. हल्लीसारख्या कलिकालात मनुष्य मात्र अनेक प्रकारांनी त्रासलेला असतो. अशा स्थितीत दैवी सहाय्याची आशा माणसानं करणं स्वाभाविक आहे. इतकेच की वासना शुद्ध असावी. सरस्वती गंगाधरानं वर्णन केले आहे की सर्वथा न करी निर्वाण, पहाटे वाट भक्तांची, परंतु इतकेच की पाहोनी भक्ती पात्रा अनुसार प्रसन्न होती परियसा. निष्काम पठणाविषयी प्रश्नच नाही, परंतु श्री गुरुचरित्राची प्रवृत्तीच मुळी सकामान करता आहे. ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियसा. गाणगापुरात जाऊन आराधना केली असता श्री गुरु कामना पूर्ण करतात असा आजही शेकडो भक्तांचा अनुभव आहे. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना. मुद्दाम अशा धोरणाने त्या काळी लिहिलेला मराठीत हा असा एवढाच ग्रंथ आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. श्री गुरुचरित्राच्या निरनिळ्या अध्यायांच्या वाचनाचे स्वतंत्र असे फळ दिले आहे. त्याची संपूर्ण माहिती कोठे ऐकण्यात नाही, परंतु काही उदाहरणे पाहण्यात येतात. 13व्या अध्यायाच्या वाचनाने दुस्साध्य असा पोटशूळ बरा झाल्याचे आम्ही स्वतः पाहिले आहे. राजकीय स्वरूपाच्या आपत्ती निवारण्याकरता 14वा अध्याय वाचतात. संबंधासारखी काही बाधा असल्यामुळे संतती नसलेल्या एका ग्रस्तास कैलासवासी मोतीबुवा जामदार यांनी 23वा अध्याय वाचून बायकोला तीर्थ देण्यास सांगितले होते. आयुष्यवर्धनार्थ शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाप्रमाणे श्री गुरुचरित्राच्या 34व्या अध्यायाचा उपयोग होतो. सतीचे 3 अध्याय आणि मृतपुत्र जिवंत केल्याचे 2 अध्याय याप्रमाणे 40वा अध्याय हेही निरनिराळ्या कामनेकरता उपयोगी पडत असतात. यावरून असे वाटते की प्रत्येक अध्यायाचा असा काहीतरी विशेष आहे, परंतु त्याची माहिती स्पष्टपणे अशी उपलब्ध नाही. श्री गुरुचरित्र, श्रीधरांचे शिवलीलामृत आणि नरहरी मालूचे नवनाद भक्तिसार हे या दृष्टीने मराठी भाषेतील अपूर्व ग्रंथ आहेत. तत्कालीन सरसहा सर्वच अशा ग्रंथांची काही फलद्रुपता सांगितलेली असते आणि तिचा अनुभव येतो. उदाहरणार्थ नाथांचे रुक्मिणी स्वयंवर, त्याच्या वाचनाने विवाह कामना पूर्ण झाल्याचे अनुभव आहेत. परंतु मुद्दाम हे धोरण ठेवून अध्यायांची रचना केलेली असे हे ग्रंथ आहेत. श्री गुरुचरित्राच्या पाठासंबंधी थोडंसं लिहिलं पाहिजे. अंतःकरण असता पवित्र सर्व काळ वाचावे गुरुचरित्र असे असले तरी त्यातही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निष्काम असो, सकाम असो अथवा नित्यपाठ असो, जेथे जेथे कोणाला मरण आल्याचा प्रसंग आला आहे तेथे तो पुन्हा जिवंत झाल्याची ओवी येईस्तोपर्यंत मध्ये पाठ सोडू नये. किंवाही काय, अध्याय समाप्त झाला की तेथंच पाठ सोडू नये. पुढच्या अध्यायाच्या निदान 5 ओव्या तरी वाचून ठेवाव्या. 51 अध्याय पूर्ण झाले तर पुन्हा आरंभीच्या ओ नोची विघ्नहरा इत्यादी 5 ओव्या पुन्हा वाचून ठेवाव्या. याशिवाय संप्रदायाच्या अथवा गुरूंच्या सांगण्यात जे काही विशेष आले असेल त्याप्रमाणे करावे. पाठसमाप्तीनंतर आरती करावी.
पाठ चालू असता तुपाचा दिवा अथवा निदान एखादी उदबत्ती तरी लावलेली असावी. विशेष परिस्थितीत आरती लावण्याची सोय नसली तर निदान तोंडाने तरी आरती म्हणावी. बहुतेक सर्व प्रासादिक ग्रंथांचा पाठ आरतीशिवाय पूर्ण होत नाही. तर अशा प्रकारे हे अपूर्व असं गुरुचरित्र आहे. साहित्य या दृष्टीने गुरुचरित्राची योग्यता किती आहे ते आता आपण बघूया. गुरुचरित्राचा विशेष हा की ज्याने ते रचलं आहे त्याची मातृभाषा मराठी नव्हती. तर ही कानडीची छाप त्याच्यावर क्वचित कोठे पुल्लिंगाचे इकारांत अथवा स्त्रीलिंगाचे आकारांत रूप या पलीकडे मुळीच पडलेली नाही. परंतु त्याहीपेक्षा मोठा विशेष असा आहे की यवनाक्रांत काळात देखील या ग्रंथात यावनी भाषेचा एकही शब्द नाही. या बाबतीत तो एकमेवा द्वितीय आहे. सरस्वती गंगाधराचे समकालीन श्रीनाथ किंवा दासोपंत यांच्या काव्यांकडे पाहिले तरीही हे लक्षात येते. असे शुद्धत्व एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने नित्याचे वातावरण हे या ग्रंथाचे विशेष आहेत. चरित्रांची फक्त भूमिका घेऊन लोकशिक्षणाच्या उद्देशाने रचलेलं आद्य वाङ्मय गुरुचरित्रच आहे. तेव्हा अतिशय सुलभ आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या अशा कथा यात आहेत. विशिष्ट समाजाला लक्षात घेऊन ज्या एका विशिष्ट समाजाला लक्षात घेऊन त्यानं ग्रंथ लिहिला आहे, ज्या उद्देशाने लिहिला आहे त्याला अनुसरून हे सर्व विषय घेतलेले आहेत. परंतु तरीही हा ग्रंथ शास्त्रीय नाही, उत्तर पक्ष नाही, पांडित्याचा त्याला स्पर्श नाही. यातल्या कथा पहा कशा एक. पहिल्या अध्यायातील सहज दाम अलंकार साधलेली नामधारकाची स्तुती, 11व्या अध्यायातील सभाओक्ती, 20व्या व 21व्या अध्यायातील मातेचा शोक आणि त्यातील स्वाभाविकता हे सारेच हृदय आहे. विशेषतः प्रारब्ध प्रमाण म्हणोदरी तरी का भजावा श्रीहरी म्हणून युक्तिवाद करणारी विप्रस्त्री पुत्र जिवंत झाल्याबरोबर म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी, जे का वसे आपुले म्हणी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी, कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागलीसे, आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी काय बोल ठेवणे, अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल, म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले, मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते, असं म्हणून भिऊ लागले. तेव्हा स्वाभाविकतेची पराकाष्ठा होते. 30व्या अध्यायातील सतीचा शोकप्रसंग असाच डोळ्यात पाणी आणणार आहे. महानंदा जेव्हा सती जाऊ लागते तेव्हा नातेवाईकांनी तिला केलेला उपदेश आणि पुढे 35व्या सीमंतिनीची आणि चित्रांगदाची पुन्हा गाठ पडते तो साराच प्रसंग हे वाचण्याजोगे आहेत. समस्त दुःखावनी पुत्रशोक महावन्ही, मात्या पित्यांचे दाहोनी भस्म करी पर्यसा याची सत्यता कितीतरी प्रत्ययाला येते. स्वाभिमान हा तर या ग्रंथाचा मुख्य उद्दिष्टच आहे. जरी आम्हापाशी राहसी तरी त्वा न वंदीचे म्लेच्छास, अथवा ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन दुष्ट करील काय, अशी त्यांची शिकवण आहे. पाठभेदांची बाधा अनेकविध कारणांनी श्री गुरुचरित्राला लोकविलक्षण बाधली आहे. त्यामुळे ऐसा हा राव असता महाराष्ट्रधर्मी वर्तता आपला द्वेष तत्वता न करील की जाण पा, असल्या कित्येक ओव्या कामतप्रतीत गाळल्या गेल्या आहेत. परंतु त्या मृळ प्रतीत असण्यास कोणत्याही प्रत्यवाय नाही. तेव्हा गुरुचरित्र हा काव्यग्रंथ नाही, त्यात जे आले आहे ते काव्य ओघात आलेले आहे. परंतु त्यात वास्तवता आहे. वास्तवता हा आजच्या मन्वंतरातला पारिभाषिक शब्द आहे. आणि गुरुचरित्रातील मृतसंजीवन, वंध्याप्रसव, कुष्ठपरिहार इत्यादी जे चमत्कार आहेत त्यात वास्तवता आहे असे कसे म्हणता येईल. असे कोणी म्हणेल तर ते बरोबर नाही. असे म्हणणारे लोक मागे सांगितलेली चूक करतात. आजच्या वास्तवतेवरून
आजच्या विज्ञानावरून, आजच्या घटनावरून प्राचीनांच्या वागण्याचे मोजमाप करणे म्हणजे माता जिजाबाईला सार्वजनिक व्याख्याने देता येत नव्हती आणि रंगभूमीवरची कला करता येत नव्हती म्हणून ती असंस्कृत होती, अथवा घरी बसून संदेश न देता नेपोलियन युद्धाच्या गर्दीत घुसत होता म्हणून तो रानटी होता असं म्हणण्यासारखं होईल. महाराष्ट्र संतांनी रामायण महाभारताला अध्यात्म आणि अद्भुताचे रंग देऊन त्यातली वास्तवता नष्ट केली असे म्हणणारे विद्वान एक गोष्ट नेहमी विचारात घेत नाहीत की रामायण महाभारतासारख्या घटना अशा रंगात पाहणे ही त्या काळची वास्तवता होती. श्री वाल्मिकी रामायणाचे रूपांतर अध्यात्म रामायणात त्यामुळेच झाले आणि वेणीदंड पडताळता लंकेभोवती वेढा दिला अशी वर्णने श्री समर्थांनी तेवढ्याच करता केली आहेत. म्हणून अद्भुतता असूनही श्री गुरुचरित्रात वास्तवता आहे. तत्कालीन समाजाचे आणि समाजाच्या अंतःकरणाचे चित्र त्यात जसे उमटलेले दिसते त्यावेळच्या अन्नग्रंथात फार क्वचित आढळते. वाटतं पुष्कळ झालं, अर्धा तास होऊन गेला. बोलता बोलता माझी तब्येत ठीक नाही हे मी भार विसरून गेलो. माफ करा. पुन्हा सवड होईल तेव्हा नक्की भेटू. नमस्कार.